नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे कशासाठी तर महावितरण, महापारेषण आणि MIDC यामध्ये ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहे, मग त्यात सर्वच व्हॅकन्सी आहेत. त्यात नॉन टेक्निकलपासून तर टेक्निकलपर्यंत त्या टेक्निकलच्या तुमच्या सहाय्यक अभियंता पदाच्या असतील, विद्युत सहाय्यक या पदाच्या असतील, अजून त्यात लिपिक पदाच्या व्हॅकन्सी आहेत. MIDCमध्ये आलेल्या व्हॅकन्सी आहेत, त्यात पण सहाय्यक अभियंता, लिपिक, काही ITI बेस व्हॅकन्सी आहेत, जोडारी, इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, तारतंत्री या सर्वांसाठीच ही सिरीज महत्त्वाची आहे. महावितरण आणि महापारेषणमध्ये मराठी ग्रामर किती मार्कासाठी आहे तर 10 मार्कांसाठी आणि MIDCला मराठी व्याकरण 20 मार्कांसाठी आहे. तर आपण ही जी सिरीज आहे यामध्ये तुम्हाला सिलेबसला जेवढं मराठी व्याकरण आहे तेवढं पूर्ण करणार आहोत. आपण यात प्रयोग सुरू केलेले आहे. प्रयोग आणि शब्दांच्या जाती हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात. आपण शब्दांच्या जाती, ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आणि प्रयोगामध्ये आपण प्रयोगाचे 2 प्रकार बघितले आहेत. कुठले? कर्तरी आणि कर्मणी. आज जे बघणार आहे आपण हा प्रयोगाचा शेवटचा प्रकार असणार आहे. कुठला? तर भावी प्रयोग. प्रयोगाचा शेवटचा प्रकार बघू आपण. कुठला? भावी प्रयोग. तर ज्या विद्यार्थ्यांनी मागील आपले व्हिडिओ बघितले नसतील किंवा जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांनी मागचे व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हे प्रयोग कळतील. तर त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. तर आता बघू आपण भावे प्रयोग. कुठला? भावे हा शेवटचा प्रयोग असेल आपला. प्रयोगाचे किती प्रकार सांगितले होते मी प्रयोगाचे? तर 3 प्रकार. कुठले? कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. ते कसे ओळखायचे याची ट्रिक पण मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग कसे ओळखायचे याची ट्रिक पण मी सांगितलेली आहे. आपण कर्तरी आणि कर्मणी प्रयोग सविस्तर समजून घेतलेले आहे. त्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार हे सविस्तर आपण समजून घेतलेले आहे. आज आपण भावे प्रयोग बघू. भावे प्रयोग म्हणजे काय? भावे प्रयोगाचे प्रकार बघू. तर भावे प्रयोग. तर प्रयोगाची ट्रिक काय सांगितली होती मी? प्रयोगाची ट्रिक कसे ओळखायचे प्रयोग ओळखायचे? कर्तरी आहे, कर्मणी आहे का भावे आहे? काय ट्रिक होती त्याची? कर्ता आणि कर्म. कर्ता आणि कर्म. मग कर्त्याला प्रत्यय आहे. कर्त्याला प्रत्यय नको. कर्तरी प्रयोग का असेल तर काय? कर्त्याला प्रत्यय नको. कर्माला असलं काय आणि नसलं काय? तर कुठला प्रयोग होईल? हा तुमचा होतो कर्तरी प्रयोग. हा कुठला होतो? कर्तरी प्रयोग. कुठला? कर्तरी प्रयोग. कुठला होतो? कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय मुळीच नको. कर्माला असलं काय आणि नसलं काय त्यावर लक्ष द्यायचं नाही. जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असलं काय आणि नसलं काय त्यावर लक्ष द्यायचं नाही तर कुठला होतो? कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगाची ट्रिक काय होती? कर्मणी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय पाहिजे. कर्माला मुळीच नको. तर तुमचा कुठला प्रयोग होतो? तर हा होतो कर्मणी प्रयोग. कुठला होतो? हा होतो कर्मणी प्रयोग. आणि आता आपण बघतोय तो कुठला? भावे प्रयोग. आता बघू आपण भावे प्रयोग. हे जे 2 प्रयोग आहे कर्तरी आणि कर्मणी हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे. सविस्तर त्यांचे प्रकार आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आता बघू भावे प्रयोग. भावे प्रयोगाची ट्रिक काय होती? तर कर्त्याला प्रत्यय पाहिजे आणि कर्माला पण प्रत्यय पाहिजे. कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला पण प्रत्यय पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो? भावे प्रयोग. त्याला काय म्हणतो आपण? भावे प्रयोग. भावे प्रयोग. तर प्रत्यय म्हणजे काय हे पण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. प्रत्यय काय असतं हे पण बघितलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट भावे प्रयोग बघू. काय बघू? तर भावे प्रयोग बघू. तर भावे प्रयोग. कुठला? भावे प्रयोग. आपला हा तिसरा आणि शेवटचा टाईप आहे प्रयोगाचा. भावे प्रयोग. मग भावे प्रयोगाची ट्रिक काय आहे? कर्त्याला प्रत्यय पाहिजे आणि कर्माला पण पाहिजे. भावे प्रयोगाची ट्रिक काय आहे? कर्त्याला पण प्रत्यय पाहिजे आणि कर्माला पण प्रत्यय पाहिजे. त्याला भावे प्रयोग म्हणतो. भावे प्रयोगामध्ये क्रियापद बदलत नाही. भावे प्रयोगामध्ये क्रियापद बदलतं का? नाही. यात बघा हे जे 2 प्रयोगावरचे कर्तरी आणि कर्मणी यामध्ये
कर्ता आणि कर्मानुसार काय होतं, क्रियापद बदलतं. भावे प्रयोगात क्रियापद बदलत नाही. हे आता बघू आपण. भावे प्रयोगात क्रियापद बदलत नाही. तर कसं बदलत नाही, तर आता उदाहरण बघू आपण. आता बघा, रामने उदाहरणार्थ बघा, भावे प्रयोगात क्रियापद भावे प्रयोगात क्रियापद कर्ता किंवा कर्मानुसार बदलत नाही. कर्ता किंवा कर्मानुसार बदलत नाही. कर्मानुसार बदलत नाही. कर्ता किंवा कर्मानुसार भावे प्रयोगात क्रियापद बदलत नाही. आणि कर्तरी आणि कर्मणीमध्ये कर्तरीमध्ये कर्त्यानुसार बदलतं आणि कर्मणीमध्ये कर्मानुसार बदलतं. हे आपण तेव्हा जे प्रयोग शिकले त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे का ते कसं बदलतं. तर आता बघा, यात उदाहरण घेऊ आपण. रामने उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ रामने आता येतं हा भावी प्रयोग आहे. तर भावी प्रयोग आहे तर यात कर्त्याला पण प्रत्यय येईल. राम हा कर्ता आहे, कर्त्याला नाही प्रत्यय, आणि कर्माला पण प्रत्यय. ते बघितलं आपण. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. कुठला, भावी प्रयोग. रामने इथे काही रामने आंब्याला कापले. हा भावी प्रयोग झाला. हे वाक्य भावी प्रयोगाचं आहे. कशावरून भावी प्रयोगाचं आहे, तर रामला ने प्रत्यय, आंब्याला ला प्रत्यय. म्हणजे कर्त्याला राम, यात कर्ता काय आहे, राम, कर्म काय आहे, आंबा. तर दोघीला प्रत्यय म्हणून हा भावी प्रयोग आहे. तर रामने आंब्याला कापले. आता आपण कर्ता बदलू. आता याचा कर्ता बदलू. कर्ता म्हणजे कर्त्याचा लिंग वचन पुरुष बदलू. आता आपण बघितलं होतं ना मागील लेक्चरमध्ये का कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कसं बदलतं, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. आणि कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंग वचन पुरुषनुसार बदलतं. आता आपण यामध्ये कर्त्याचं लिंग बदलू. आता हा राम आहे काय, पुल्लिंगी. आता आपण स्त्रीलिंगी घेऊ. आता सीताने, आता ते रामच्या ऐवजी काही सीता ही काय पुल्लिंगी. सीताने आंब्याला कापले. सीताने आंब्याला कापले. हे काय केलं आपण, लिंग बदलून. काय केलं, लिंग बदलून. कर्त्याचे लिंग बदलून. हे आपण जो कर्ता आहे त्याचे लिंग बदलले. पुल्लिंगीचे स्त्रीलिंगी केले. कर्त्याचे लिंग बदलवून कर्त्याचे लिंग बदलून. बघा, इथे राम होता, इथे सीता घेतली. इथे राम होता, इथे कर्ता सीता घेतला. आपण स्त्रीलिंगी घेतलं. तर बघा, क्रियापद बदललं का, इथे पण कापले, तिथे पण कापले. आता याचे वचन बदलू आपण. आता बघा, त्यांनी हे काय अनेक वचने. त्यांनी आंब्याला कापले. आता इथे काय बदललं, वचन बदललं आपण. त्यांनी. क्रियापद बदललं का, ते घ्यायच्यात बघा. क्रियापद काय, आपण इथे पुल्लिंगी होता राम, तर क्रियापद कापले होतं. इथे सीता घेतलं स्त्रीलिंगी, तरी क्रियापद काय, कापले आहे. इथे आपण वचन बदललं. हे एक वचने होते, इथे अनेक वचने केलं. अनेक वचने काय, त्यांनी आंब्याला कापले, तरी क्रियापद बदललं का, नाही. म्हणजे भावी प्रयोगात क्रियापद बदलत नाही. कर्ता किंवा कर्मानुसार भावी प्रयोगामध्ये क्रियापद बदलत नाही. हे कशानुसार होतं, आपलं वचन बदलून. कर्त्याचे वचन बदलून. कर्त्याचे वचन बदललं का नाही. आणि हा जर कर्तरी प्रयोग असता तर यात आपण कर्त्याचं वचन बदलवलं असतं तर क्रियापद बदललं असतं. ते आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये त्यांच्या बघितलेलं आहे का ते कसं बदलतं, कर्मानुसार कसं बदलतं, कर्त्यानुसार कसं बदलतं. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्ही याच्या नोट्स काढा. तुम्ही आता काढत असाल तर चांगलं आहे, आपला व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. तुम्ही हा भाग पॉज करून तुम्ही याच्या नोट्स काढू शकता. नाहीतर मग तुम्ही जर स्क्रीनशॉट घ्या. नंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही याच्या नोट्स काढू शकतात. तर आता बघू आपण कर्माचे लिंगवचन बदलून. आता आपण कर्माचे लिंगवचन पुरुष बदलून बघू. आता याआधी कशाचं बघितलं आपण, कर्त्याचं बघितलं. आता कर्माचे लिंगवचन पुरुष बदलून. उदाहरणार्थ आता आपण त्यात काय उदाहरण होतं, रामने आंब्याला कापले.
आपण कर्त्याचं रामऐवजी सीता केलं, कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापद बदललं का नाही? सीताने आंब्याला कापले, त्याचे वचन बदललं, त्यांनी केलं तरी पण क्रियापद कापले होतं. आता कर्माचं बदलू, आता कर्माचं वचन बदलू, आपण कर्माचं वचन बदलू. आता रामने आंब्याला कापले, आता आंब्याचा अनेक वचनी काय होईल? आंब्यांना. काय होईल? आंब्यांना. रामने आंब्यांना कापले. रामने आंब्यांना कापले. आता यात कर्माचं आपण वचन बदललं, क्रियापद बदललं का नाही? यात कर्माचे वचन बदलून काय? कर्माचे वचन बदलवून, कर्माचे वचन बदलून. कर्म काय? आंबे. आधी काय होतं? आंब्याला म्हणजे एक वचनी, आता काय केलं? आंब्यांना म्हणजे अनेक वचली, तरी क्रियापद काय आलं? कापले आलं. आता दुसरं बघू आपण. आता ह्या कर्माचं लिंग बदलून, कर्माचे लिंग बदलून बघा. आता इथे काय आहे? इथे रामने आता आंबा हा पुल्लिंगी. आता आपण चिंच घेऊ. रामने चिंच ही स्त्रीलिंगी आहे. रामने चिंचेला कापले. हे बघा, कर्माचं लिंग बदललं तरी क्रियापद बदललं का नाही? तरी क्रियापद बदललं नाही. कर्माचे लिंग बदलवून कर्माचे लिंग बदलवून. इथे आपण कर्माचं लिंग बदललं तरी क्रियापद बदललं नाही. इथे कर्माचं वचन बदललं तरी क्रियापद बदललं नाही. मागील उदाहरणामध्ये आपण कर्त्याचे लिंग वचन बदलले तरी क्रियापद बदललं नाही. मी भाव्यप्रयोगात काय लिहून दिलं की भाव्यप्रयोगात कर्ता किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. मग आपण बदलत नाही तर इथे आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेले आहे ते कसं बदलत नाही. तर आता आपण बघू भाव्यप्रयोगाचे प्रकार. आता बघू आपण भाव्यप्रयोगाचे प्रकार. तर जो भाव्यप्रयोग आहे आणि कर्मणी प्रयोग आहे, तर याचे प्रकार सारखेच आहे. फक्त यात फरक काय असेल? आता फरक काय असेल तर तिथे फक्त कर्त्याला प्रत्यय होतं, इथे कर्ता आणि कर्म दोघीला प्रत्यय असेल. आता त्यात पण प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक हे दोन प्रकार बघितले होते आपण जेव्हा कर्मणी प्रयोग बघितला त्यात प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक कर्मणी असे प्रकार बघितले होते. यामध्ये पण प्रधान कर्तृक भावे आणि गौण कर्तृक भावे. मग ते जे उदाहरणं असतील आपण तेच उदाहरणं येथे घेऊ. फक्त फरक काय असेल? तेथे फक्त काय असेल? कर्त्याला प्रत्यय असेल, कर्माला नसेल. इथे त्याच उदाहरणामध्ये कर्त्याला पण असेल आणि कर्माला पण असेल. कारण भाव्यप्रयोग काय आहे? कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला पण असतो. फक्त फरक एवढाच आहे. आता आपण बघू भाव्यप्रयोगाचे प्रकार. भाव्यप्रयोगाचे प्रकार. भाव्यप्रयोगाचे प्रकार. तर यात बघा किती प्रकार आहे? तर दोन. कुठले आहे? तर एक आहे प्रधान कर्तृक, एक आहे गौण कर्तृक. हे कर्मणी प्रयोगात बघितलेले आहे. पण कर्मणी प्रयोगात हे प्रकार बघितले. यात पण सेम हेच प्रकार आहे. फक्त फरक एवढा असेल, यात कर्त्याला पण प्रत्यय असेल आणि कर्माला पण असेल. आणि आपला कर्मणीचे प्रयोग जो आहे त्यात काय फक्त कर्त्याला प्रत्यय होतं, कर्माला होतं का नाही? आपण सेम तेच उदाहरण बघू जे आपण कर्मणी प्रयोगात जे उदाहरणं घेतली आहे यामध्ये पण हेच उदाहरणं बघू आपण. तर पहिल्या प्रधान कर्तृक. पहिला कुठला आहे? प्रधान कर्तृक भावी. प्रधान म्हणजे काय रे? प्रधान म्हणजे काय? मुख्य. त्यामुळे म्हणून सांगितलं प्रधान म्हणजे काय? मुख्य. आणि गौण कर्तृक. गौण म्हणजे काय? गौण म्हणजे काय? कमी महत्त्वाचा. गौण कर्तृक भावे. प्रधान कर्तृक भावे आणि गौण कर्तृक भावे असे भावे प्रयोगाचे पण कर्मणी प्रयोगाचे सारखे दोन प्रकार आहे. आता यात प्रधान कर्तृक भावेमध्ये काय होतं तर कर्ता यात महत्त्वाचा असतो. काय महत्त्वाचा असतो? तर कर्त्याला महत्त्व असतं. यामध्ये काय? यामध्ये कर्त्याला महत्त्व असतं. कर्त्याची कृती महत्त्वाची असते. काय? कर्त्याला महत्त्व असतं म्हणजे कर्त्याची कृती महत्त्वाची असते. यात कर्त्याची कृती मग यात कर्त्याला महत्त्व असतं. यात गौण कर्तृक म्हणजे यात कर्त्याला महत्त्व असेल का नाही? तर यात कर्त्याला महत्त्व नाही म्हणजे कर्त्या कमी महत्त्वाचा असतो. कर्ता कसा असतो? कमी महत्त्वाचा असतो. यामध्ये कर्ता कसा असतो? मग कर्ता कमी महत्त्वाचा असतो. मग कर्ता जर कमी महत्त्वाचा असेल तर यात महत्त्व कशाला असेल? कर्माला असेल.
यात कशाला महत्त्व असेल, यामध्ये कर्माला महत्त्व असतं. कशाला महत्त्व असतं? कर्माला महत्त्व असतं. कारण प्रयोगामध्ये काय शिकतो आपण? प्रयोगामध्ये काय शिकतो आपण की कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलतं. प्रयोगात काय होतं? कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलतं. तर यामध्ये बघा, यात काय असतं? प्रधान कर्तृक म्हणजे कर्ता महत्त्वाचा. यात कर्त्याची कृती महत्त्वाची असते, कर्त्याला महत्त्व असतं. त्यात गौण कर्तृक, गौण म्हणजे काय? कमी महत्त्वाचा. त्यात कर्ता कमी महत्त्वाचा असतो. मग कर्ता जर कमी महत्त्वाचा असेल तर महत्त्व कशाला असेल? कर्माला असेल. कशाला असेल? कर्माला असेल. आता आपण ह्याचे प्रकार बघू. आता प्रधान कर्तृक भावेचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? एक आहे सकर्मक कर्मणी, सकर्मक भावे, आणि दुसरा आहे अकर्मक भावे. आणि गौण कर्तृक भावेमध्ये कुठले प्रकार पडतात? तसे गौण कर्मणी भावेमध्ये पडायचे. कर्तृक कर्मणीमध्ये पडायचे कुठले? नवीन कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी. नवीन कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी. आता तिथे प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे सकर्मक अकर्मक असे काही प्रकार पडत नव्हते. का पडत नव्हते? जर कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होईल. अकर्मक कर्मणी कसा काय होईल? कर्मणी प्रयोग म्हणजे काय? त्यात कर्म पाहिजेच. म्हणून त्यात प्रधान कर्तृक कर्मणीचे सकर्मक कर्मणी, अकर्मक कर्मणी असे प्रकार पडत नव्हते. तर यात आता भावे प्रयोगामध्ये प्रधान कर्तृक भावेचे 2 प्रकार पडले. कुठले? सकर्मक, अकर्मक. आणि यात जसे गौण कर्तृक कर्मणीचे होते तसेच यात प्रकार असतील. कुठले? नवीन, समापन आणि शक्य. आता ते आपण सविस्तर बघू. आता प्रधान कर्तृकचे कुठले प्रकार आहे? प्रधान कर्तृकचे 2 प्रकार कुठले पडतील? सकर्मक आणि अकर्मक. कुठले? सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक भावे, अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. आणि गौण कर्तृकचे प्रकार कुठले मग? गौण कर्तृकचे प्रकार कुठले? गौण कर्तृक कर्मणीचे प्रकार कुठले असतील मग? तर गौण कर्तृक कर्मणीचे प्रकार असतील समापन, शक्य आणि नवीन समापन आणि शक्य भावे. नवीन भावे नंतर कुठला? समापन भावे नंतर असेल शक्य भावे. कुठला? शक्य भावे. तिसरा कुठला असेल? शक्य भावे. आता आपण हे प्रयोग बघू. आधी आपण प्रधान कर्तृक भावेचे बघू. सकर्मक काय, अकर्मक काय, नंतर गौण कर्तृक भावेचे बघू. नवीन कर्मणी, नवीन भावे, समापन भावे आणि शक्य भावे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता बघू आपण प्रधान कर्तृक भावेचे प्रकार. प्रधान कर्तृक भावेचे कुठले 2 प्रकार आहे? सकर्मक, अकर्मक. आणि नंतर बघू आपण गौण कर्तृक भावेचे प्रकार. नवीन भावे, समापन भावे आणि शक्य भावे. तर आता बघू आपण प्रधान कर्तृक भावेचे प्रकार. प्रधान कर्तृक भावे. प्रधान कर्तृक भावे. तर कोणते 2 प्रकार आहेत? सकर्मक आणि अकर्मक. प्रधान कर्तृक भावे म्हणजे काय आपण पाहिलं, यात कर्त्याला महत्त्व असतं आणि गौण कर्तृकमध्ये कर्माला महत्त्व असतं, कर्ता उप असतो. आता यात सकर्मक भावे, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे आणि अकर्मक भावे. अकर्मक भावे. आता सकर्मक भावेमध्ये बघा, सकर्मक भावेमध्ये उदाहरण कुठलं येईल? आता सकर्मक भावेमध्ये काय? त्यात कर्म पाहिजे. आता कर्म आणि कर्ता कसं शोधायचं हे पण मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की क्रियापदाला कोण आणि कायने प्रश्न विचारायचा. जर कोणने प्रश्न विचारला तर मला कर्ता मिळतो आणि कायने प्रश्न विचारला तर कर्म मिळतं. आणि कोण आणि कायने प्रश्न विचारला एकच उत्तर आलं तर त्यात कर्म नसतं. तर तो कसा असतो? अकर्मक असतो. हे बघा, आता उदाहरण बघू आपण. जे उदाहरण कर्मणीमध्ये घेतलं होतं, जे उदाहरण आपण
कर्मणीमध्ये घेतलं होतं, प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये तेच उदाहरण घेऊ. तिथे आपण काय घेतलं होतं, आईने भाजी कापली असं उदाहरण घेतलं होतं आपण, आईने भाजी कापली. तर इथे काय उदाहरण येईल सकर्मकमध्ये, आईने भाजीला कापले असेल का, आईने भाजीला कापलं असेल. उदाहरणार्थ आईने भाजीला कापले. तिथे काय होतं, नुसतं आईने भाजी कापली. आईने भाजीला कापले का, तर भावी प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय पाहिजे आणि कर्माला पण प्रत्यय पाहिजे, तरच तो भावी प्रयोग होईल. आणि प्रधान कर्तृक भाव म्हणजे काय, तर प्रधान कर्तृक भाव म्हणजे काय, तर कर्त्याने केलेली कृती महत्त्वाची असते. आता इथे आईने भाजीला कापले, यात आईने केलेली कृती महत्त्वाची आहे. त्यात आपण काय म्हटलं, त्यात दुसरं उदाहरण काय घेतलं होतं की रामने आंबा तोडला. दुसरं उदाहरण काय होतं, प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये दुसरं उदाहरण काय होतं, का रामने आंबा तोडला. यात काय येईल, यातील रामने आता यात भावी प्रयोग आहे तर कर्माला पण प्रत्यय येईल. तर कर्माला काय, रामने आंब्याला तोडले, रामने आंब्याला तोडले. इथे रामला पण प्रत्यय आला, इथे रामला पण प्रत्यय आला आणि आंब्याला पण आला, इथे आईला पण आला आणि भाजीला पण प्रत्यय आला. तर हे काय भावी प्रयोग. येथे प्रधान कर्तृक भावेचे दोन प्रकार असतात, कर्म का कर्म. प्रधान कर्तृक म्हणजे काय, तर त्यात कर्त्याची कृती महत्त्वाची असते, महत्त्वाची असते. आता बघा, मी कर्ता आणि कर्म कसा शोधताय सांगितलं होतं. तर क्रियापदाला कोण आणि कायने प्रश्न विचारला. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलं आहे कसं विचारायचं. तर कसं, आता इथे बघा, तोडले. आता इथे तोडले जर आपल्याला कर्ता आणि कर्म शोधायचं असलं तर कसं शोधायचं, कर्त्याला तुम्ही हे काय तोडले, काही क्रियापद आहे, तर तुम्ही क्रियापदाला कोणने जर प्रश्न विचारला, कोणी तोडले, रामने तोडले, उत्तर राम, म्हणजे तुम्हाला यापासून कर्ता मिळतो, यापासून काय मिळतो, कर्ता मिळतो. काय मिळतो, कर्ता. आणि कायने प्रश्न विचारला तर तुम्हाला काय मिळेल, काय तोडले, आंब्याला तोडले, म्हणजे कायने जर प्रश्न विचारला तुम्हाला कर्म मिळतं, कायने प्रश्न विचारला तर कर्म मिळतं. कापले, कोणी कापले, आईने कापले, काय कापले, भाजीला कापले. कोणने कर्ता मिळतो, कायने कर्म मिळतो. आता पुढे आपण बघू अकर्मक भावे. तर अकर्मक भावे म्हणजे काय, यात कर्मच नसेल. अकर्मक भावे म्हणजे काय, यामध्ये कर्मच नसेल. यामध्ये कर्म असेल का, यामध्ये कर्मच नसेल तर तो अकर्मक भावे होईल. आता यात आईने कापले, यात कर्म आहे का, नाही. कर्म कसा शोधतो आपण, कापलेला कोण आणि कायने प्रश्न विचारला, कर्म सापडतच नाही. रामने तोडले, आहे का यात कर्म, नाही. आहे का यात कर्म, नाही. किंवा मग एक ट्रिक लक्षात ठेवायची. अजून याचं उदाहरण कसं येतं, तर हे जे अकर्मक भावे आहे याच्या शेवटी व, व्या, वे हे शब्द येतात. वाक्याच्या शेवटी कुठले, व, वी, व्या, वे हे शब्द येतात. कुठले, तर मी ते लिहून देतो, कुठले शब्द येतात. त्याच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी व, वे, व्या, वी हे शब्द येतात. बघा काय लक्षात ठेवा, वाक्य शेवटी व, वे, व्या हे शब्द येतात. अकर्मक भावेमध्ये काय असतं, कर्म नसतं. आता बघा, आईने कापले, यात आपण कर्म शोधू शकतो. कर्त्याला काय आणि कोणने प्रश्न विचारायचा, यात पण शोधू शकतो. अजून एक ट्रिक काय याची, का शेवटी व, वे, व्या, वाक्याच्या शेवटी व, वे, व्या असे शब्द आले तर तो काय असतो, अकर्मक भावे असतो. आता याचं उदाहरण बघू. त्याने आता घरी जावे. उदाहरण याचं अकर्मक भावेचं उदाहरण बघा. अजून मी काय म्हटलं, वाक्या शेवटी व, वे, व्या, वी. त्याने आता घरी जावे असं उदाहरण आलं आणि विचारलं वाक्याचा प्रयोग अकर्मक भावे आहे का, तर आहे का, तर आपण लिहिलं आहे. इथे वाक्या शेवटी व, वे, व्या, वाक्या शेवटी व, वे, व्या. आता इथे व्या आलेला आहे, इथे काय आलेलं, व्या आलेला आहे, म्हणजे हा काय अकर्मक भावे प्रयोग आहे.
तर हे होते प्रधान कर्तृक भावेचे सकर्मक आणि अकर्मक भावे. आता आपण बघू गौण कर्तृक भावेचे प्रकार कुठले. गौण कर्तृक भावे, तर तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघू आपण या प्रयोगातला शेवटचा टॉपिक, या प्रयोगातला शेवटचा पॉईंट असेल कुठला, गौण कर्तृक भावे. यानंतर तुमचे सर्व प्रयोग हे संपतील, यानंतर तुमचे सर्व प्रयोग संपतील. गौण कर्तृक भावे त्याचे किती प्रकार आहे, याचे आहेत, याचे प्रकार बघा. आता याचे आपण प्रकार मी सांगितले का, आपण गौण कर्तृक कर्मणीमध्ये पण बघितलेली आहे. गौण कर्तृक कर्मणीमध्ये पण याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. यात फरक एवढाच असेल, कर्मणीमध्ये काय असेल, फक्त कर्त्याला प्रत्यय असेल, भावेमध्ये कर्त्याला पण असेल आणि कर्माला पण असेल. याचे कुठकुठले प्रकार आहे, याचे आहे कुठले, नवीन भावे, नवीन भावे. दुसरा आहे समापन भावे, समापन भावे. तिसरा आहे शक्य भावे, तिसरा आहे शक्य भावे. हे 3 प्रकार आहे. आता त्यातला नवीन पहिला प्रकार बघू आपण, नवीन भावे. पहिला प्रकार बघू, नवीन भावे. आता नवीन कर्मणीचा जे रूल आहेत, जे आपण ट्रिक बघितली होती, ते नवीन भावेमध्ये पण अप्लाय होईल. ते नवीन भावेमध्ये पण सेम तेच असेल. फक्त फरक काय असेल, मी काय बोललो, फरक काय असेल, फक्त यात कर्ता आणि कर्मा दोघीला प्रत्यय असेल. कर्मणीमध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय असेल. आता त्यात काय बघितले होतं आपण, कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे आणि शेवटी गेला, गेली, गेले हे शब्द पाहिजे. इथे ट्रिक काय होती, कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे, कर्त्याला कडून प्रत्यय, कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे आणि शेवटी काय, गेला, गेली, गेले, गेला, गेली, गेले हे शब्द येतात, हे शब्द येतात. हे आपण कर्मणी प्रयोगात पण बघितलं होतं. आता कर्मणी प्रयोग जेव्हा आपण नवीन कर्मणी बघितलं, त्यात पण बघितलं होतं. आता पण याचं उदाहरण घेऊ. नवीन कर्मणीमध्ये आपण काय उदाहरण घेतलं होतं का, धोंडूकडून गाय चारल्या गेली असं उदाहरण होतं. धोंडूकडून गाय चारल्या गेली. ट्रिक काय होती, कर्त्याला कडून प्रत्यय, शेवटी गेला, गेली, गेले. धोंडूकडून गाय चारल्या गेली असं उदाहरण आपण नवीन कर्मणीमध्ये घेतलं होतं. मग यात काय होईल, धोंडूला कडून प्रत्यय, धोंडू काय करताय. आता यात गाय कर्म आहे, गायला पण प्रत्यय येईल, कारण मग भावे प्रयोग बघतोय, कारण आपण कुठले भावे प्रयोगाचे प्रकार बघतोय. तर मग एक उदाहरण कसं होईल, त्यात काय होतं, धोंडूकडून गाय चारल्या गेली, यात काय होईल, गायला पण प्रत्यय येईल. मग धोंडूकडून गायला चारल्या गेली काय होईल, उदाहरणार्थ धोंडूकडून आता बघा, कर्त्याला कडून प्रत्यय आलं, धोंडूकडून गाईला चारल्या गेले, धोंडूकडून गाईला चारल्या गेले. आता हा भावे प्रयोग आहे. कसा ओळखला जाईल पहा, कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. बघा, तुम्हाला जे प्रश्न येतील हे एवढ्या डीपमध्ये येण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला प्रश्न आलाच तर कसा विचारला जाईल, तुम्हाला डायरेक्ट प्रयोग ओळखा असं विचारला जाईल, हा कर्तरी आहे, कर्मणी आहे का भावी प्रयोग आहे. परंतु मग पेपरमध्ये जर एक्झामिनरने विचारला तर त्यासाठी आपण तयार पाहिजे, म्हणून मी हे सर्व टाईप तुमचे घेत आहेत. तर बघा, इथे काय आहे, धोंडूकडून, कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे, शेवटी गेला, गेली, गेले शब्द. इथे बघा, कर्त्याला कडून प्रत्यय, धोंडूकडून, गायला पण प्रत्यय आहे, ला, गायला पण ला आहे. मग कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, हा काय होईल, भावे होईल. कुठला, नवीन भावे होईल. शेवटी गेला, गेली, गेले शब्द येतात, तिथे गेले. इथे नुसतं असं असतं, धोंडूकडून गाय चारल्या गेली, धोंडूकडून गाय नुसतं गाय राहिलं असतं, तर गाय, धोंडूकडून गाय नुसतं असं राहिलं असतं. याला प्रत्यय नसता, याला प्रत्यय नसता, याला प्रत्यय नसता, याला जर प्रत्यय नसता, गायला जर प्रत्यय नसता, गायला जर प्रत्यय नसता,
तर असं असतं धोंडूकडून गाय चारल्या गेली, तर हा काय झाला असता, नवीन कर्मणी झाला असता. काय झाला असता, धोंडूकडून गाय चारल्या गेली, नुसतं गाय असतं तर नवीन कर्मणी झाला असता, कारण कर्मणीमध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला असतो. आता इथे काय, धोंडूकडून गायला चारल्या गेले, हा नवीन भावे होईल का, तर कर्त्याला पण प्रत्यय, गाय कर्माला, गायला पण ला प्रत्यय आला, तर हा काय नवीन भावे, हा काय होईल नवीन भावे. त्यात अजून एक उदाहरण बघितलं होतं आपण, त्यात बघितलं होतं का, सीमाकडून भांडी घासल्या गेली, सीमाकडून भांडी घासल्या गेली, हे उदाहरण होतं. आता यात तेच उदाहरण आपण नवीन भावेमध्ये करू. तो कुठला होता, नवीन कर्मणी. सीमाकडून त्यात आता यात काय येईल, कर्माला पण प्रत्यय येईल, भांड्याला सीमाकडून भांड्याला घासले गेले, सीमाकडून भांड्याला घासल्या गेले, सीमाकडून भांड्याला घासल्या गेले, सीमाकडून भांड्याला घासल्या गेले. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, शेवटी गेला गेले हे शब्द. तर यात कर्मणी असतं तर कसं राहिलं असतं, कर्मणी, नवीन कर्मणी. आता नवीन भाव आहे, नवीन कर्मणी असलं असतं उदाहरण कसं राहिलं असतं, सीमाकडून भांडी घासल्या गेली. आता इथे भांड्याला प्रत्यय, कर्त्याला कर्मराय म्हणून हा नवीन भावे झाला. आता बघू आपण समापन भावे. समापन म्हणजे काय, मी तिथे काय सांगितलं होतं, समापन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा शेवट होणे. म्हणजे त्या वाक्यात तुम्हाला असं वाटत असेल का एखाद्या गोष्टीचा, त्या जी क्रिया आहे तिचा शेवट झाला, त्या गोष्टीचा शेवट झाला. आता यात काय ट्रिक होती, यात ट्रिक काय सांगितली होती मी का, सेम जे कर्मणी, सेम जो समापन कर्मणी, तीच ट्रिक समापन भावेमध्ये पण असेल. फक्त फरक काय असेल, यात कर्त्याला पण प्रत्यय असेल आणि कर्माला पण प्रत्यय असेल. मग त्यात ट्रिक काय होती ट्रिक, त्यात कर्त्याला झा जी जे किंवा चा ची जे हे प्रत्यय पाहिजे कर्त्याला. ट्रिक काय होती त्यात, समापन भावे, यामध्ये पण तीच ट्रिक असेल, यामध्ये पण सेम समापन कर्मणीसारखी ट्रिक असेल. फक्त फरक काय असेल, यात कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय असेल. समापन भावे काय ट्रिक असेल, कर्त्याला, जो कर्ता आहे, कर्त्याला चा ची चे किंवा झा जी जे हे प्रत्यय असतील. हे कशाला असतील, कर्त्याला असतील. हे प्रत्यय कशाला असतील, हे प्रत्यय असतील. कशाला असतील, कर्माला का कर्त्याला, तर कर्त्याला असतील. काय असतील, झा जी जे चा ची चे, आणि शेवटी झाला झाली झाले हे शब्द येतील. शेवटी काय येईल, वाक्याच्या शेवटी काय येईल, झाला झाली झाले, झाला झाली झाले हे शब्द येतील. कुठले, झाला काय ट्रिक असेल याची, कर्त्याला चाचीचे किंवा झाजीचे हे प्रत्यय असतील ने वाक्य शेवटी झाला झाली झाले हे शब्द येतील. आता याची उदाहरणं बघू आपण. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपण याचे उदाहरणं बघू, समापन भावेचे उदाहरणे बघू. तर आता उदाहरणं बघू आपण कुठले, समापन कर्मणीचे उदाहरणे, समापन कर्मणीचे उदाहरणे बघू आपण. समापन भावे प्रयोग बघत आहोत ना आपण. समापन भावे, त्याची उदाहरणे बघू. याची ट्रिक काय, समापन भावेचे कर्त्याला चाचीचे किंवा झाजीचे हे शब्द पाहिजे आणि शेवटी झाला झाली झाले. यात असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही एखादं वाक्य आणि त्यात असं दिसतं की ती क्रिया शेवट झाला, त्या क्रियेचा शेवट झाला. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात म्हणजे ती क्रिया कशी शेवटच्या टप्प्यात आहे. आता आपण उदाहरणं बघू. त्यात काय उदाहरणं बघितलं होतं आपण समापन कर्मणीमध्ये की धोंडूची गाय चारून झाली असं होतं. आता
यात काय येईल, यात कर्त्याला पण प्रत्यय येईल आणि कर्माला पण प्रत्यय येईल. मग यात उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे यात कसं उदाहरण येईल, यात समापन कर्मण्याचं उदाहरण कसं येईल. धोंडूचे गाईला चारून झाले. धोंडूचे गाईला चारून झाले. धोंडूचे गाईला चारून झाले. बा कर्त्याला प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. धोंडू आहे काय करता, गाय काय कर्म आहे. शेवटी झाला, झाली, झाले हे शब्द आले म्हणजे काय झाला, हा समापन व्हावे. काय झाला, समापन व्हावे. आता सीमाचं उदाहरण घेऊ आपण. दुसरं काय होतं, यात काय होतं, सीमाची भांडी घासून झाली. आता यात भांड्याला पण काही प्रत्यय येईल. मग काय येईल, सीमाचे भांड्याला घासून झाले. सीमाचे भांड्याला घासून झाले. काय समापन व्हावे. कर्त्याला जातीचे प्रत्यय, शेवटी झाला, झाली, झाले शब्द आले. हो, कर्माला पण प्रत्यय आहे म्हणून समापन व्हावे. कर्माला प्रत्यय नसतं तर समापन कर्मणी राहिलं असतं. आता शेवटचा प्रकार यातला शक्य भावे. कुठला, शक्य भावे. शक्य म्हणजे काय, शक्य म्हणजे काय, आपण एखादे काम करू शकतो. शक्य म्हणजे काय, एखादे काम आपण करू शकतो. शक्य म्हणजे काय, एखादे काम आपण करू शकतो. मग यात वाक्य कसे येतील, यात असं वाक्य की ते काम आपण करू शकतो. क्षमता दाखवली असेल त्या वाक्यात. एखादे काम आपण करू शकतो. एखादे काम आपण करू शकतो. तर यात काही असे वाक्य असतील की त्यात क्षमता दाखवली असेल की आपण ते काम करू शकतो. यात ट्रिक काय, तर शेवटी वतो, वते, वता ते शब्द येतात. काय, वाक्याच्या शेवटी काय येतात, वतो, वते, वतात हे शब्द येतात. हे काय, हे शब्द येतात. आता आपण याची उदाहरणे बघू. उदाहरण काय, आपण त्यात काय उदाहरण घेतलं होतं, धोंडूच्याने गाय चारावते. तर यात काय येईल, धोंडूच्याने गायला चारून झाले. यात काय येईल, धोंडूचे. यात काय येईल, धोंडूचे गाईला, नाही, धोंडूच्याने गाईला चारावते. शक्य बघतोय ना आपण, शक्य. आता बघा, शक्य भावेमध्ये काय येतं, एक शक्य म्हणजे काय, एखादे काम आपण करू शकतो. आणि शेवटी वतो, वते, वतात हे शब्द येतात. मग काय येईल, धोंडूच्याने गाईला चारावते. आलं, धोंडूच्याने गाईला चारावते. शेवटी काय, वतो, वते, वते ते शब्द येतात. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. शक्य भावे. आणि जर कर्माला प्रत्यय नसतं तर काय आलं असतं, मग उदाहरण कसं झालं असतं. आता इथे काय, धोंडूच्याने गायला चारवते. धोंडूच्याने गाय चारावते. गायला प्रत्यय ऐका नाही तर मग कर्मणे आलं असतं. पण भावी प्रयोगात काय असतं, कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. म्हणून तिथे धोंडूच्याने गायला चारावते. आता सीमाचं उदाहरण बघू. काय येईल मग, सीमाच्याने भांड्याला घासावते. म्हणजे यात बघा, ह्या वाक्यात काय दिसतं, तर शक्य भावे म्हणजे शक्यता दिसते की करू शकतो. धोंडूच्याने गायला चारवते म्हणजे धोंडू गाय चारू शकतो. सीमाच्याने भांड्याला घासावते म्हणजे सीमा भांडे घालू शकते. तर यात शक्य कर्मणी म्हणजे वाक्यात शक्यता दिसते. आणि आपण ट्रिक काय आहे, तर शेवटी वतो, वते, वता ते शब्द येतात. फक्त बघून घ्यायचं, जर कर्ता कर्माला प्रत्यय असेल तर ते काय होतं, ते होईल शक्य भावे. आणि फक्त कर्त्याला प्रत्यय, कर्माला नाही तर काय होईल, शक्य कर्मणी. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे सर्व प्रयोग संपलेले आहे. यापुढे तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न जाणार नाही. तुम्हाला प्रश्न येईल तर तुमची हीच लेवल असेल. ही म्हणजे ही आपण खूप प्लस लेवल शिकवलेली आहे.
तर तुम्हाला हीच लेवल असेल, यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेत जाणार नाही, या लेवलच्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेत जाणार नाही. तर जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे प्रयोग सर्व समजतील. शब्दांच्या जाती हे सुद्धा प्रकरण घेतलेलं आहे, त्याचीसुद्धा लिंक मी दिलेली आहे, ते सुद्धा प्रकरण तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघू शकता. तर तुम्ही याची चांगली रिव्हिजन करा. आता हे जे प्रयोग घेतलेले आपण, तुम्ही हे प्रयोग शिकल्यानंतर कुठले TCS IBPSचं बुक घ्या प्रिव्हियस इयर, कुठले TCS IBPSचं प्रिव्हियस इयर बुक घ्या, त्यात कुठलेही तुम्ही प्रश्न काढा, तो तुमचा सॉल्व होईल, यातूनच तुमचा प्रश्न सॉल्व होईल. आता आपला जो पुढचा व्हिडिओ असेल, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचं नवीन प्रकरण बघू. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. थँक्यू सो मच फ्रेंड, थँक्यू सो मच.